सगळे संघ चांगला खेळ खेळले, चांगला खेळाचं प्रदर्शन केला आणि ज्या ज्या देणगीदारांना या पूर्ण स्पर्धेसाठी कोलाड क्रिकेट असोसिएशनला जी मदत केली त्यांचं देखील अभिनंदन करतो आणि लगेचच आता बक्षीस समारंभाचा कार्यक्रम चालू होईल. आपण ते लगेचच चालू करायचं आहे. प्रथम क्रमांक कोण आहे? आपला सहावा क्रमांक कोण आहे? तर सहावा क्रमांकात तिसऱ्या संघाचा कोणी जर प्रतिनिधी असेल या मंचकावर मुरलीधर बाई, धारेश सानप, चिरंजीव भिंगारे, पप्पू बाई, तेजस सानप कृपया करून ते येथील अलंकार खांडेकर, योगेश लोटणकर आणि अभिजित सर खांडेकर आणि मुरलीधर बाई. तृतीय क्रमांकाचा पारितोषिक मुरलीधर बाई, आपण देखील जायचं आहे, जॉईन व्हायचं आहे. आणि खरोखरच अंतिम सामना अगदी चुरशीचा पाहायला आपल्याला मिळाला, परंतु शेवटी पराभव असता आणि या पराभवाचा सामना करायला लागला तो म्हणजे श्रीराम महादेवाडी संघाला आणि द्वितीय क्रमांकाचा पारितोषिक पटकावलेला आहे तो म्हणजे श्रीराम महादेवाडी संघ. तो आपण येऊन घेऊन जायचा आहे श्रीराम महादेवाडी. आणि ते येथील कोलाड क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आणि अभिजित सर खांडेकर, सानप, निलेश चिंगडे आणि नक्कीच सुयोग देवकरचे वडील राजेश मेंगेचे वडील देखील या बक्षीस समारंभाला इथे उपस्थित आहेत. त्यांच्या हस्ते हा पारितोषिक आपण द्वितीय क्रमांकाचा देतोय. याच्यानंतर आपण जाऊया समालोचक आमचे मित्र सहकारी. नक्की आपण जाऊया वैयक्तिक पारितोषिकाकडे. या स्पर्धेमध्ये ज्याने टोटल
8 फलंदाजांना बाद केलं. अशा स्पर्धेतला सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरतोय सोनार सिद्ध घाटव संघाचा भावेश ठमके. विनंती असेल हरेशजी सानप त्याचप्रमाणे चिरंजीवजी भिंगारे आपल्या हातून बेस्ट बॉलरचं पारितोषिक द्यायचं आहे. त्याचप्रमाणे स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅटर ऑफ दिस टुर्नामेंट त्याच्या बॅट मधून तब्बल 74 धावा ज्यांनी बनवलं तसा एरसन खाम संघाचा अनिकेत देशमाने ठरतो उत्कृष्ट फलंदाज. नक्कीच अनिकेत देशमाने याला बेस्ट बॅटर पारितोषिक देतील बाळाजी महाबळे. अरे हे बोलतात लवकर देऊन टाक. नक्कीच आणि ह्या स्पर्धेतील प्लेअर ऑफ द सिरीज मालिकावीरचा हकदार ठरतोय ज्यांनी बॅटिंग करताना तब्बल 95 धावा बनवल्या, गोलंदाजी करताना तब्बल 5 फलंदाजांना बाद केलं असा महादेववाडी संघाचा पप्पूबाई ठरतोय मॅन ऑफ द सिरीजचा हकदार. आणि या स्पर्धेचा चॅम्पियन संघ एरसन खाम संघ विनंती असेल आपण सगळ्या टीमने यायचंय आणि आपलं चॅम्पियनचं प्राइज घ्यायचंय. विनंती असेल कोलाड क्रिकेट असोसिएशनची सर्व कमिटी मेंबर्स त्याचप्रमाणे सपोर्टर्स आपण यायचंय मान्यवरांनी आणि आपल्या हातून चॅम्पियन संघाला त्यांचा ट्रॉफी देऊन आणि फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हकदार फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हकदार ठरतोय 6 चेंडूमध्ये 14 धावांची आवश्यकता असताना त्या धावा डिफेंड केल्या असं उदय तेलंगे ठरतो ह्या मॅचचा फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हकदार. champion.